ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ओम ओम नमः शिवाय। स्वप्नांत साप चावतात, स्वप्नांत साप मागे लागतात, स्वप्नांत सापाची भीती वाटते आणि सारखी सारखी ही सापांची भीती खूप वाटत असते। जिकडे तिकडे मला सापच दिसतात। लास्ट टाइम मी एक व्हिडिओ टाकला होता की स्वप्नांत साप दिसतात तर त्याचं मीनिंग काय आहे, या लॉजिक काय आहे। तर त्याच्यावरही खूप सारे कमेंट्स आले आणि खूप साऱ्या महिलांचा हा प्रश्न आहे। म्हणजे हा प्रश्न खूप साऱ्या महिलांना भेडसावतो की स्वप्नांत साप दिसतात म्हणजे नक्की काय संकेत आहे, त्याचा अर्थ काय आहे, काही भीती तर नाही आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना क्रिएट होणार। अशा खूप साऱ्या गोष्टी महिलांना भेडसावत आहे। तर मी लास्ट टाइमच्या व्हिडिओ सुद्धा सांगितलं होतं की स्वप्नांत साप दिसतात म्हणजे तुमच्या मागे कुणीतरी तुमची निंदा करतंय। आता कसं असतं ना, काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात। कुणीही काहीही सांगेल तुम्हाला की ते शुभ असतं अशुभ असतं, तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करू नका। प्रत्येकासाठी त्याचा अनुभव हा वेगवेगळा आहे। रिअल बघायला गेलं तर वेगवेगळा आहे। कोणासाठी तो शुभ आहे तर कोणासाठी तो अशुभही आहे। मागच्या जन्मी तुमच्यासोबत काही गोष्टी जर घडल्या असतील तर त्या या जन्मीही दिसतात म्हणतात, या काही असतात प्रॉब्लेम। पण तुम्ही एका त्या पर्टिक्युलर व्यक्तीला विचारा, तुम्ही कोणालाही विचारत बसू नका। कोणीही तुम्हाला सांगितलं की असं असं आहे ते शुभ असतं, मग तुम्ही ते विचार कर बसणार हा शुभ असतं, पण तरी मला त्रास का होतोय, बरं ते अशुभ आहे मग काहीतरी करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, महादेवाला नमन करा, महादेवाच्या पिंडीवर जाऊन बेलपत्र अर्पण करा 11 सोमवार। हे एक नॉर्मल गोष्ट आहे, त्याने तुम्हाला नक्की समाधान मिळेल। समाधान नाही मिळणार असं होऊ शकत नाही, कारण ते महादेव आहेत, ते तुम्हाला नक्की समाधान मिळवून देतील। आणि आपण दुसरा काहीच करू शकत नाही। काही करू शकता का? जर काही करू शकत असाल तर मला नक्की सांगा, मीही ते यूज करेन, कारण मला सुद्धा ते स्वप्न पडतात। मी एकच पर्याय यूज केला, महादेवाच्या पिंडीवर जाऊन बेलपत्र अर्पण केले आणि त्यांना कंटिन्यू मी नमन करत असते। कारण हे असं नाही की आज मला पडले तर उद्या नाही पडणार, आधीमध्ये पडत असतात। मग तुम्ही नेहमी नमन करत राहा, नेहमी नाव घेत राहा आणि महामृत्युंजय मंत्राचा नक्की जाप करा। मी नक्की सांगेन। खरं तर बघायला गेलं तर खूप महिलांचे हे प्रॉब्लेम्स आहेत। आणि मी एक आहे आपले यूट्यूबर ॲस्ट्रो विशाल तरडेजी, त्यांनाही मी खूप फॉलो करते। त्यांच्या मला खूप गोष्टी आवडतात, त्यांनी सांगितलेल्या खूप गोष्टी मी फॉलो सुद्धा करत असते। ते कुठल्याही अंधश्रद्धा हातूर फातूर काही सांगत नाही, काही आलतू फालतू सांगत नाही, काही टोटका बिटका काही सांगत नाही। एक नॉर्मल जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे यूज करू शकाल अशाच त्या रेमेडी सांगत असतात आणि मला त्या खूप पटतात आणि त्यांना फॉलो करते। बाकी मी कुणाचंही बघत नाही, ऐकत नाही। मी तो व्हिडिओ जो पोस्ट केला होता, मी माझा अनुभव नेहमी शेअर करत असते। मी कुठलंही असं आवाजच्या काहीतरी सांगत नाही की हा असं तसं। मी माझा तो अनुभव सांगितला आणि त्यावरही मला जाणवलं की खूप साऱ्या महिलांचे हे प्रॉब्लेम्स आहेत, येतात स्वप्न। जर तुम्हाला त्या तुमच्या नेहमीच्या जीवनात त्याचा काहीही म्हणजे प्रॉब्लेम जर होत नसेल ना, तर काही घाबरण्याची गरज नाहीये। कसं असतं, आपण स्वप्न बघितलं ना की आपल्या दिवसभरात पण त्या गोष्टी फिरत असतात डोक्यामध्ये आणि आपण त्याला घाबरतो। घाबरण्याची गरज नाहीये। स्वप्न बघितलं तुम्ही त्यापुरतं तिकडे सोडून द्या आणि तुम्ही तुमचा जो पॉझिटिव्ह मार्गाने जो नियम आहे, या काही रेमेडी आहे ते तुम्ही यूज करा। सगळ्यात महत्त्वाची रेमेडी म्हणजे काही महिला तर दर सोमवारी महादेवाचं दर्शन घेत असतात आपल्या मंदिरामध्ये जाऊन, पण जर करत नसेल तर करून घ्यायचं। बाकी तुम्ही काही करू शकता का? काहीही करू शकत नाही। सहजा मी हे सांगितलेलं आहे, मलाही स्वप्न पडायचे पण मला चावलेल्याचे नाही पडायचे, मला मागे लागलेल्याचे नाही पडायचे, मला फक्त दिसतात, ते माझ्या दरवाज्यात दिसतात। तर मला कोणी सांगतं की तुमचं संरक्षक आहे, कोणी सांगतं की ते तुम्हाला अडवतंय, कोणी सांगतं की तुमच्या लाईफमध्ये खूप काही मोठ्या गोष्टी या घटना घडणार आहेत म्हणून ते तुम्हाला बाहेर जाऊ देत नाहीयेत। पण बाहेर न जाऊन कसं चालणार आहे, आपल्याला आपली कामं तर करावीच लागतात ना। म्हणून मी सांगत असते फक्त देवावर विश्वास ठेवा आणि एवढंच की देवाला नमन करत राहा। बाकी तुम्ही काहीही लाईफमध्ये दुसऱ्या गोष्टी करू शकत नाही, तुम्ही काय देव नाहीयेत, तुम्ही फक्त देवाला नमस्कार करू शकता। मी एवढंच म्हणेन, दुसरं काही सांगणार नाही। ज्या महिलांना दिसतात चावलेले या मागे लागलेले पळालेले, तर त्यांनी खरंच मंदिरात जा आणि तुम्ही दर्शन घ्या महादेवाचं आणि बेलपत्र नक्की अर्पण करा आणि देवाला विनवणी करा की मला
ह्या जीवनामध्ये जिथे मी आहे तिथे मला सुखाने आणि समाधानाने जगू दे, बाकी मला काहीही देऊ नको आणि बाकी मी कोणालाही त्रास देणार नाही. बहुतेक असंही असू शकतं की तुम्ही कोणाला तरी खूप त्रास देताय, हे असू शकतं की नाही, कारण कुठून कसं तुम्हाला ती प्रचिती होईल सांगता येत नाही. पण फक्त आपण स्वतः समजून घेणं महत्वाचं आहे की आपण कुठे चुकतोय. मी सांगते काय, मला जेव्हा समजत नव्हतं 15-16 वर्षाची असताना, तेव्हापासून मी महादेवाचं नाव माझ्या तोंडात आहे. आता कसं काय माहिती नाही, आणि नंतर मला समजायला लागलं की मला स्वप्नही पडतात. आणि जेव्हा माझी कुंडली बघितली होती ज्योतिषाने, तेव्हा त्यांनीही मला सांगितलं होतं की तुम्हाला स्वप्नात साप दिसतात का? तर मी म्हटलं हां. तेव्हा मला थोडंसं डेंजर वाटलं, पण ते बोलले घाबरायची काही गरज नाहीये, ते दिसतात, ठीक आहे, तुम्ही दर सोमवारी मंदिरात जा. तेव्हा त्यांनी मला काहीतरी सांगितलं होतं की गहू घेऊन जा आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत राहा. आणि ते मी केले होते. 11 सोमवार मी केलं होतं ते सगळं. पण नंतर मला काही वेळा त्रास झाला नाही आणि ओके आहे सगळं. त्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजेन की मला तेव्हा ज्योतिषी अचानक मिळाले आणि त्यांनी मला ती गोष्ट सांगितली. त्यांना मी माझं काही सांगितलेलं नव्हतं, पण त्यांनी फक्त जस्ट बघून मला सांगितलं. कारण मला ज्योतिषींचाही कधी कधी भरोसा वाटत नाही खरं बघायला गेलं तर. आणि ज्योतिषीने सांगितलेलं कधी कधी रेमेडीज पण मी यूज करत नाही, कधी जीवनात हे वापरत सुद्धा नाही दैनंदिन जीवनामध्ये. हा जर मला नॉर्मली वाटले की हे ओके आहे, आपली बुद्धी एवढी तत्पर आहे ना, एवढी शार्प आहे ना आपली बुद्धी, की आपल्यालाही समजतं की आपण कोणती रेमेडी यूज केली पाहिजे आणि कोणती नाही केली पाहिजे, या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण सगळ्यांना विचारायला जाणं की हे कसं करू ते तसं करू, एवढी आपण बुद्धू नाही आहोत. सहसा मी बघेन, आणि स्वतःला त्यात त्रास करून घ्यायचा नाही की हे कसं करायचं ते कसं करायचं, हा त्रास कधीच करून घ्यायचा नाही. महिलांना कमी कामं आहेत, महिलांच्या डोक्यात खूप आपण महिला सगळ्यात बिझी म्हणायचं. भले आपल्याला कुणीही म्हणत असेल की तुम्ही घरी काय काम करता बसून दिवसभर, पण आपल्याला खूप गोष्टी आहेत, आपल्याला खूप कामं आहेत, आपल्या डोक्यात खूप प्रचंड असा महासागर आहे डोक्यात. त्यामुळे आपण ह्याला त्याला विचारून आहे ना टेन्शन करून कधीच घ्यायचं नाहीये. आणि स्वतःचं मन विचलित कधीही करू नका. दिसतात स्वप्नात, तुम्ही नमन करा, आणि कुठे दिसले वगैरे. बाकी खरं सांगेन तर ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत त्या होतात. जर तुम्हाला अडवता येत असतील पुढच्या फ्युचरच्या गोष्टी तर तुम्ही ग्रेट आहात. पण मी बघितलं खूप स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही. नका त्रास करून घेऊ, शांत राहा. आपल्याला म्हणतात ना, हा जन्म आत्ताच आहे, आत्ताची वेळ परत येत नाही, नंतरची वेळ पुन्हा येत नाही. हा वेळ निघून जात असते, त्यावेळेला तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी त्या व्हिडिओवर पाहिलं की खूप महिला क्रेझी आहेत की का दिसतात, म्हणजे याचा अर्थ 70-60% महिलांना हे स्वप्न पडतायत. म्हणजे असं नाही की 70-60% महिलांनी काही वाईटच केलंय का आतापर्यंत, तसं नसतं. कधी कधी काय होतं, आपण खूप गोष्टींचा विचार करत राहिलो ना की त्या गोष्टी सुद्धा आपल्याला स्वप्नात दिसत राहतात. म्हणजे आपण काहीच केलं नाही, ठीक आहे, मागच्या जन्मी या आताही काहीच केलेलं नाहीये, पण एक भीती असते. जसं की प्रत्येक व्यक्तीला एक पर्टिक्युलर भीती असते, कोणाला पालीची, कोणाला उंदराची, कोणाला घुशीची, किंवा कोणाला कशाची. एका पर्टिक्युलर व्यक्तीला म्हणजे त्या एखाद्या प्राण्याची भीती असते. मला तर सापाची भीती आहे. त्यामुळे आणि ते दिसूनही यायला की मला स्वप्नात पडतात, मला सांगितले समोरून, तर ठीक आहे. पण काही महिलांना भीतीपोटीही स्वप्नात दिसतात, हेही खरं आहे. म्हणजे आपण जे दिवसभर आचरणात आणतो ना, रात्री झोपल्यावरही आपल्याला डोक्यात त्या गोष्टी दिसत राहतात. त्यामुळे जास्त गोष्टींचा विचार करायचा नाही, माइंड फ्री राहायचा. रात्री झोपताना नेहमी तोंड स्वच्छ धुवा, मस्तपैकी डोळ्यावर पाणी टाका आणि देवाचं नामस्मरण करा, ओम नमः शिवाय, आणि झोपा. आणि तुमचं कुठलं कुलदैवत आहे त्याचं नाव घ्या आणि झोपा. शांत झोप लागेल. चांगले हात पाय तोंड स्वच्छ धुवून तुम्ही झोपलात ना की तुम्हाला खरंच शांत झोप लागेल. आणि जर तुम्हाला खरं तुमच्या लाईफमध्ये काही टेन्शन असतं तर झोप नाही लागत, अशी मला नाही लागत. मी नेहमी अर्धरात्री जागीच असते. मला कोणी पटकन हाक मारले तर मी लगेच उठते, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण काही महिलांची गोष्ट वेगळी असते. आणि स्वप्नात साप दिसतात, स्वप्नात साप चावतात, स्वप्नात साप मागे लागतात, टेन्शन घ्यायचं नाहीये. एकच उपाय आपल्याकडे आहे, मंदिरात जा, देवाचं महादेवाचं दर्शन घ्या आणि बेलपत्र नक्की अर्पण करा. आणि नक्की महामृत्युंजय मंत्र, या महादेवाचे जे मंत्र आहेत ते नक्की त्याचा जप करा. मी एवढं नक्की सांगेन. आणि आता निरोप घेऊया, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. टेन्शन घेऊ नका, हॅप्पी राहा, हॅप्पी जगा आणि मस्त जगा. तुमच्यासाठी कुणी नाही, आपण स्वतःसाठी आहोत, हे नक्की लक्षात ठेवा. बाय.